कुडाळ, वेंगुर्ला आणि मालवण 3 तालुक्यांचा संगम या खाडीच्या किनारी झालेला आहे। या खाडीला कर्ली गाडी म्हणतात। कर्ली एका गावाचं नाव आहे। कर्ली एक समुद्रातला मासा आहे, लांबट असतो, तलवारीसारखा, काटे असतात त्याला आतमध्ये, आणि या खाडीला नाव दिले कर्लीची खाडी। खाडी म्हणजे खारं पाणी। 2 वेळा सुनामी आयलंड देवबाग या आयलंडबद्दलची तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघावा लागेल। याच्यामध्ये सुनामी आयलंडवरील बरेच पॉईंट्स, आणखीन सुनामी आयलंड कसा बनला, तसेच देवबाग जगातील सर्वात सुंदर बीचपैकी 7 नंबरचा बोगवे बीच, तसेच तिथं जे बोटिंग थ्रू 6-7 पॉईंट दाखवले जातात त्या पॉईंटची डिटेल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला मालवण, सिंधुदुर्ग, देवबागवरील सुनामी आयलंड, तसेच तिथं जे काय वॉटर स्पोर्ट्स वगैरे होतात या संदर्भातील डिटेल माहिती या व्हिडिओ थ्रू तुम्हाला मिळेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। परत परी परी ए परी मालवण तालुक्याची बॉर्डर आहे। मालवण तालुक्यातील शेवटचा गाव म्हणजे देवबाग। देवबाग गावापासून मालवण तालुक्याला सुरुवात होते। तसंच इकडनं वेंगुर्ला तालुका चालू होतोय आणि वेंगुर्ला तालुक्यातील सुरुवातीचं गाव भोगवी। भोगवी गावापासून वेंगुर्ला तालुक्याला सुरुवात होते। तसंच हा डोंगर दिसतो बघा, तो कुडाळ तालुका आहे। त्या डोंगराच्या मागे ना सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं एअरपोर्ट बनते, चिपी एअरपोर्ट। कुडाळ, वेंगुर्ला आणि मालवण 3 तालुक्यांचा संगम या खाडीच्या किनारी झालेला आहे। या खाडीला कर्ली गाडी म्हणतात। कर्ली एका गावाचं नाव आहे। कर्ली एक समुद्रातला मासा आहे, लांबट असतो, तलवारीसारखा, काटे असतात त्याला आतमध्ये, आणि या खाडीला नाव दिले कर्लीची खाडी। खाडी म्हणजे खारं पाणी। 2 वेळा समुद्राचं खारं पाणी आत येतं आणि 2 वेळा निघून जातं। 6 तास भरती आणि 6 तास ओटी। 24 तासात ना 2 वेळा भरती आणि 2 वेळा ओटी येते। प्रत्येक दिवशी 45 मिनिटाचा फरक असतो भरती आणि ओटीमध्ये। 45 मिनिटाच्या फरकाने भरती ओटी बदलत असते, रात्रीची दिवसाला, दिवसाची रात्रीला। पण ही खाडी कुडाळपर्यंत गेली आहे, पण पुढे नदी झाली आहे, कारण पावसाचं 4 महिन्याचं पाणी तिथे साठलेलं असतं, ते पिण्यासाठी किंवा शेतीसाठी वापरलं जातं, म्हणून कर्ली नदी म्हणून ओळखली जाते। आणि इकडे खारं पाणी असल्यामुळे कर्ली खाडी। हा समोर दिसतोय तो अरबी समुद्र, हा पाण्याचा कलर बदललेला दिसतोय बघा, किंवा वेज दिसत आहेत, त्या वेजमध्ये संगम झालेला आहे, त्याचं मिलन। हा पहिला पॉईंट, संगम पॉईंट। आता याला कर्ली गाडी का नाव पडलं तर वेंगुर्ला तालुक्यातील गावाला कर्ली म्हणतात आणि मालवण तालुक्यातील गावाला तारकर्ली म्हणतात। आपण जुन्या काळात ना लाकडी होडी वापरायचो येण्या जाण्यासाठी। त्या लाकडी होडीला इंजन वगैरे नसायचं, त्या होडीला तरापा म्हणायचं किंवा तर म्हणायचे। तरीनं आलो म्हणून मालवण तालुक्यातील गाव तारकर्ली होतो, तरीनं गेलो म्हणून तर काढलं की कर्ली वेंगुर्ला तालुक्यातील गाव। ही खाडी वेंगुर्ला तालुक्यामध्ये येते, म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील गावाचं नाव या खाडीला दिलंय कर्लीची खाडी। हा समोरचा बीच आहे ना, हा वेंगुर्ला तालुक्यातील गाव भोगवे, त्या भोगवे गावाचा बीच आहे। हा जगामध्ये ना 7 नंबरला लागलेला बीच आहे, स्वच्छ बीच म्हणून। तिथे फॉरेन कंट्रीची जास्त लोक येत असतात। हा तुम्हाला पूर्ण बीच या सफरमध्ये आहे। मला शेवट संपला तिथे दाखवणारा भोगवे बीच संपला आहे। तसं डोंगरावरनं बघा नारळाची झाडं दिसतात, इकडे बघा, इकडे नारळाची झाडं दिसतात ना, तिथे मगरीचं तोंड वाटतंय
आणि डोंगरामध्ये बघा पाठ दिसते, मगरीचा शेप म्हणतात, दिसतोय का? बरोबर. तसं आपली लाटं मोडत आहेत बघा, त्या लाटांच्या बाहेर एक खडक दिसते बघ खांब्यावाला, अशा आकारात, आणि मग खंबा दिसतो काठीसारखा, तो एवढा जाड खंबा आहे, 4 एडीचा, म्हणजे हे वाव आहेत ना, असे 4 वाव मोठे खंबा आहे, पण ते खोल खडक समुद्रामध्ये खडक आहे. म्हणजे MTDCचं स्कुबा डायव्हिंग ना तिथे गेलं होतं गव्हर्नमेंट. अच्छा. 18वा डीप पाण्यामध्ये ते खडक आहे, म्हणजे सुरमय, मोठे मोठे शार्क मासे पकडायला आम्ही मासेमारी करायला तिथे जातो लाईट हाऊसला. अच्छा. तर त्या लाईट हाऊसवर 7 बंगले आहेत, नारळाची झाडं आहेत, गव्हर्नमेंटची माणसं ना बोटनं सिग्नल देण्यासाठी असतात त्या खडकावर. एखादा मच्छीमार समुद्रात जाऊन अडकला ना तर त्याचा आधार घेऊन किनाऱ्यापर्यंत येऊ शकतो, किंवा कार्गो बोटी भाजी बाहेरनं जात असतात, मार्ग चुकल्या त्या खडकाचा आधार घेऊन पुढचा मार्ग शोधू शकतात. ती लाईट ना रत्नागिरी ते गोव्यापर्यंत बीचवरनं दिसते. अरे बाबा. आता भारत सरकार विलीन झाल्यापासून हे खडक चॉईस केले, पण याच्या बाजूला एक खडक आहे, ते अंग्रेजांच्या काळामध्ये होतं, त्यावेळी आग जाळवायची. आग पेटवायची. त्यावेळी कशी जहाजं होती, त्या जहाजांना सिग्नल देण्यासाठी आग पेटवायची वरती. आता 2004मध्ये जेव्हा सुनामी आली बघा इंडोनेशियामध्ये, त्यावेळी खाडीमध्ये पाण्याचा प्रवाह बदलला होता, म्हणजे 6 तास भरती आणि 6 तास होती. हा नैसर्गिक नियम आहे, हा नैसर्गिक नियम पूर्णपणे बदलला होता. अशा वेळी रात्रीच्या 11:30ला एक मोठी लाट उसळली, आणि त्या लाटेमध्ये आवाज होता हेलिकॉप्टरसारखा, जसं डोक्यावरनं हेलिकॉप्टर जाताना आवाज येतो ना तसा. त्या लाटेमध्ये वाळू होती, वाळू घेऊन लाट चालत होती ती, आणि त्या लाटेमधलं पाणी या वेंगुर्ला तालुक्यातील गावामध्ये घुसत गेलं, आणि लोकांचा आरडाओरडा सुरू झाला. या गावातल्या लोकांनी स्थलांतर केलं, काही लोकांनी, कारण देवबाग गाव तिन्ही बाजूने पाण्याने व्यापलेलं गाव आहे, कदाचित पाणी आत घुसेल, देवबाग गाव बुडेल, या भीतीने काही लोकांनी स्थलांतर केलं. पण आम्ही काही लोक गावातच होतो, त्यावेळी हा प्रकार बघितला, आणि त्या लाटेमधल्या वाळूची विभागणी झाली. या लाटांच्या मधोमध्ये बीच तयार होतं, सीगल म्हणून पक्ष्यांचं बीच. सीगल म्हणजे ऑस्ट्रेलियन परतीचे पक्षी येतात ऑक्टोबर महिन्यात, ते ऑक्टोबर महिन्यात येतात, आणि गरमी वाढली की पुन्हा ऑस्ट्रेलियाला निघून जातात. हा त्यांचा दरवर्षीचा प्रवास असतो. कव्याने या बेटावर बसलेले असतात, म्हणून त्या बेटाला नाव दिलं सीगल बेट. आणि त्या लाटेमधली जास्त वाळू आता त्या 2 लोकांना उतरलं बघा, तिथे फेकली गेली, आणि पाण्याच्या मधोमध 2 किलोमीटरचं बीच तयार झालं. त्याला नाव दिलं सुनामी आयलंड. आणि या 2 बेटामुळे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन व्यवसाय सुरू झालेला आहे, नाहीतर इथे पर्यटन व्यवसाय नव्हता. प्रत्येक जी मोठी मोठी हॉटेल तुम्ही बघितली येताना ती याच्यानंतर बनलेली हॉटेल आहे, नाहीतर प्रत्येक हॉटेलवाल्याला तुम्ही विचारू शकता. आता तुमचे पॉईंट लक्षात आले. आता मी तुम्हाला हे बघा, हे आहे ना लाईट हाऊस, हे तुम्हाला लांबून साईड सीन आहे. आता डॉल्फिन 100% गॅरंटी नाही, की पॉईंट चालू झाला की सांगणार, असला तर शुअर दाखव, मला लक्ष असणार चालू करा बोट. Question, what's the right time to visit Tsunami Island? Any time after Diwali till May you can visit, and better you go there early morning, क्योंकि धूप बाद में ज़्यादा होती है इसलिए. तो जब आप सुनामी आइलैंड पे जाते हो वहाँ पे एक काउंटर होगा, देयर इज़ नो प्रॉपर काउंटर, आपको पूछना पड़ेगा, या फिर आपको लोग ऐसे दिखेंगे जिनके हाथ में पेन और कुछ पेपर्स है, तो वो आपको लाइफ जैकेट पहले देते हैं. वो लाइफ जैकेट आपको लेना होता है वहाँ से, और उसके बाद आपको उनका पेमेंट करना होता है, जो भी आप वाटर स्पोर्ट्स करने जाओगे उसके लिए. फिर वो आपको एक कूपन देंगे, वो आपको कूपन लेके आपको जो भी वाटर स्पोर्ट्स करने हैं उस पर्टिकुलर पर्सन के पास जाना है कि मुझे ये कूपन लो और मुझे ये वाटर स्पोर्ट करने. दिस इज जेट स्की राइड. तो इसमें पहले ये लोग 100 रुपीज़ एक्स्ट्रा चार्ज करके आपको इंडिविजुअल चलाने के लिए भी अलाउ करते थे, लेकिन वो सब अब बंद हो चुका है. आपको इंडिविजुअल चलाने नहीं मिलेगा, उनका एक गाइड या फिर उनका एक जो ड्राइवर है जेट स्की का वो आपके साथ ही रहेगा. दिस इज़ बनाना राइड. और ये जो वाटर स्पोर्ट्स है ये नॉर्मली हम हर बीच पे देखते हैं, लेकिन यहाँ पे नदी के बीच में एक आइलैंड पे ये जो वाटर स्पोर्ट्स करने का जो मज़ा है वो अलग होता है, इसलिए लोग यहाँ पे बहुत आते हैं. तो ये बनाना राइड पे आप
बोट वाले को बोल सकते हो कि आपको बनाना राइड से गिराना है या नहीं गिराना है। अगर आप नहीं चाहते कि आपको गिराना है क्योंकि आपके साथ छोटे बच्चे, देन दे विल टेक यू सेफली टू द आइलैंड अगेन। सो देयर इज़ अ पैकेज फॉर 3 स्पोर्ट्स, जेट स्की, बनाना राइड और ये जो लेफ्ट में है वो बम्पर राइड। इन तीनों के लिए वो आपको 700 रुपीज़ पर पर्सन चार्ज करते हैं। और अगर आपको इसमें से एक हाथ स्पोर्ट नहीं करना है तो आपको इंडिविजुअल पेमेंट करना होता है कि जो आपको स्पोर्ट्स करना है उसका 200 रुपीज़ पर पर्सन के हिसाब से आपको पे करना होता है। और अगर आप पैकेज लेते हो तो आपका 100 रुपीज़ बचते हैं, दैट्स द डिफरेंस। और आपको अगर कयाकिंग करना है तो उसका चार्ज अलग है, उसका भी 200 रुपीज़ पर पर्सन है। ये जो चार्जेस है ये थोड़े वैरी होते हैं सीज़न टू सीज़न। अभी थोड़े चार्जेस ज़्यादा है, पहले लास्ट ईयर चार्जेस थोड़े अलग थे। तो आप ये कयाकिंग भी यहाँ पे कर सकते हो। और पैरासीलिंग के लिए, पैरासीलिंग यहाँ पे नहीं होता। पैरासीलिंग के लिए बोट यहाँ से आपको, ये जो सामने बोट है ये पैरासीलिंग की बोट है, तो यहाँ से आपको वो समंदर में लेके जाते हैं और वहाँ पे पैरासीलिंग होता है। तो मेरे पास अभी पैरासीलिंग, और पैरासीलिंग का काउंटर भी यहाँ पे अलग है। सो दे हैव 2 डिफरेंट यूनियन, वन इज़ फॉर पैरासीलिंग एंड वन इज़ फॉर द वाटर स्पोर्ट्स। पैरासीलिंग का वीडियो मेरे पास नहीं था तो मैंने, जो हमारे साथ फैमिली थी भाविस्कर फैमिली, मैंने उनसे ये वीडियो लिया है, तो ये वीडियो उनका है। पैरासीलिंग के जो चार्जेस है वो अलग अलग है। अगर आप सिंगल पैरासीलिंग करना चाहते हो, अगर सिंगल पर्सन 800 रुपीज़ चार्ज है, और अगर आप पेयर में कर रहे हो तो आपके लिए 1200 रुपीज़ चार्ज है, दैट मीन्स 600 पर पर्सन। और उसमें अगर आप एक बार ऊपर जाने के बाद आपको वापस समंदर में एक बार डुबकी लगा के वापस ऊपर जाना है तो उसके लिए भी पर पर्सन 200 आपको पे करना होता है, जो कि पेमेंट बोटमैन को जाता है, वो यूनियन को नहीं जाता है शायद, और वो आपको बोटमैन को ही देना पड़ता है। और मेक श्योर यू विल कैरी कैश फॉर इट। Whether you are going in pair or individual, charges for dip is 200 per person and that's fixed. Once your parasailing is done, they'll drop you again to the island. और वहाँ से आप पर्टिकुलर बोट में, जिस बोट से आप आए थे उस बोट से, या फिर जो आपके लिए बोट अरेंज की है उस बोट से आप वापस अपने रिसोर्ट में जा सकते हो। अगर छोटा सा भी सुनामी आइलैंड पर डिग करते हो तो भी पानी आता है, तो बच्चों को वो बहुत यूनिक लगता है। एंड दिस प्लेस इज़ सेफ फॉर द चिल्ड्रन टू प्ले अराउंड। सुनामी आइलैंड पे ब्रेकफास्ट के लिए और स्नैक्स के लिए बहुत सारे ऑप्शंस हैं। तो आप यहाँ पे कोंकणी आइटम ही आपको मिलेंगे, कुछ सैंडविच वगैरह तो मैंने देखा नहीं है। और आई सजेस्ट कि आप जहाँ से भी, जिस रिसोर्ट से भी निकल रहे हो वहाँ से ब्रेकफास्ट करके निकलो, क्योंकि आइलैंड पे वापस भूख लगती है तो आप खा सकते हो अगर आपको वहाँ पे बैठ के कुछ खाना है तो। और दिस इज़ पर्सनल एक्सपीरियंस, जो हमारे यहाँ पर टूरिस्ट आते हैं वो लंच के ऑर्डर दे के जाते हैं, लेकिन जब वापस आते हैं तो उनका पेट ऑलरेडी भरा हुआ रहता है, तो लंच एक तो वो उनका वेस्ट हो जाता है। दैट्स अ कंप्लीट वेस्ट ऑफ मनी। बिचारीला भूक लागली आहे पण माझ्याकडे पैसेच नाही आहेत। काय झालं? घरी जाऊन खा। दिस इज़ अ यूनिक एक्सपीरियंस कि आप ऐसे बीच में बैठे हो और यहाँ पे ब्रेकफास्ट कर रहे हो, तो सिर्फ इसलिए लोग वहाँ पे जाके ब्रेकफास्ट करना प्रेफर करते हैं। मुंबईला हो नाही, मदतीसाठी जशी आले होते बाबांना। हिला भूक लागली आहे प्राजक्ताला। नाही पहिल्यांदा अशी नाही हो, पण पहिल्यांदा खातो। तिला ते द्या, मला लिंबू सरबत द्या। अरे थँक्यू। तुला हवाय तर लिंबू सरबत घे। हा परत सांगा, बोला, लोकांना कळान देत, बोला। कसं आहे, आम्ही सिंधुदुर्गात जन्माला आलो, त्याच्यातला मालवण तालुका असून देवबाग गाव मध्ये जन्माला आलोय, पण एवढा सिंधुदुर्ग नगरीमध्ये शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला सुद्धा बघायला भेटत नाही। 90 वर्ष होत आली तरी अजून एकदा पण बघितलं नाही। अशी किती लोक आहेत, लांबून लांबून पैसे संपून लोक येतात आणि मुद्दाम बघायला जातात। तसंच या आयलंडचा प्रकार सुद्धा असाच आहे। हां, आम्ही गावामध्ये राहतो, आयलंड म्हणजे काय, आम्ही भाट हा प्रकार शब्द वापरतो। पाण्यात राहून खायची जी काय मजा आहे ती आपल्याला भेटतच नाही, ते लोक येऊन करतायत। हां, आम्ही काय म्हणणार, आम्ही घरी खातो, घरी खातो असं आहे। तू घे आज मजा पाण्यात खायची, असं आहे। हां, आम्ही चले चलो। अंकल ये बता रहे थे कि हम यहीं से हैं लेकिन हम अभी तक फोर्ट नहीं देख पाए। ऐसे बहुत सारे लोग हैं और
यहाँ बैठ के हम ब्रेकफास्ट नहीं कर पाते क्योंकि हम सोचते कि घर तो पास ही है, वहाँ जाके कर लेंगे। Now we are waiting for a boat to come so that we can go home. और आपको जब भी रिटर्न जाना है उसके पहले 15 मिनट आप बोट वाले को कॉल कर सकते हो, क्योंकि वो आपको फिर वेट करना नहीं पड़ता है, क्योंकि वो आपको छोड़ने के बाद आपके लिए वेट नहीं करते, वो कहीं और टूरिस्ट को लेके कहीं और निकल जाते हैं, तो वो आपके लिए कोई अल्टरनेटिव ढूंढ के देते हैं कि इस बोट से जाओ उस बोट से जाओ। तो बेटर यू कॉल देम 15 मिनट्स अर्ली। अजून कोण येतात काय? तुमचा काय? हाँ, तो अंकल ने मुझे इजी वे बताया कि कैसे बोट में चढ़ना है, क्योंकि पानी बहुत था और मुझे लगा मैं नहीं अंदर नहीं जा पाऊँगी, सो दैट वाज द ईजीएस्ट वे। अभी जो तौकते साइक्लोन हुआ था इस साल 2021 में, उसकी वजह से बहुत सारे पेड़ गिर गए थे देवबाग में, बहुत नुकसान हुआ था लोगों का। उसमें से ये जो सामने दिख रहा है वो एक है। बचपन से देखती आ रही थी मैं इस पेड़ को और वो एकदम ऐसे देख के बहुत बुरा लगा। आहे माझ्याकडे फोटोज याचे। हां, नाउ वी आर अबाउट टू रिच। और यहाँ से जो मैंने सुनामी आइलैंड का डिस्टेंस दिखाया था कि वालावर्कस बीच रिसोर्ट से सुनामी आइलैंड कितना दूर है, तो ये यहाँ पे हम उतरने वाले हैं और सुनामी आइलैंड ये यहाँ पे है। ये ज़्यादा दूर नहीं है, सामने ही दिखता है, लेकिन फिर भी बोट के चार्जेस 500 रुपीज़ है आपको सिर्फ सुनामी आइलैंड पे जाना है तो। दैट्स फॉर 8 to 10 पीपल, मैक्स टू मैक्स 14 पीपल दे टेक इफ़ यू हैव चिल्ड्रन अलॉन्ग विद यू। लास्ट बट नॉट द लिस्ट, आई वुड लाइक टू हाईलाइट सम फैक्ट्स। मुझे बहुत सारे मैसेजेस आए ये बोलने के लिए कि जो तुमने डॉल्फिन देखा है वो एक्चुअल में डॉल्फिन है नहीं, सिंधुदुर्ग में डॉल्फिन तो होते ही नहीं है। तो डोंट कंपेयर फॉरेन का डॉल्फिन विद दिस डॉल्फिन, दे रिजेंबल डॉल्फिन, दे लुक लाइक अ डॉल्फिन, दे प्ले लाइक अ डॉल्फिन, दे आर डॉल्फिन। एंड जैसे सुनामी आइलैंड का और सुनामी से कुछ लेना देना है नहीं यहाँ पे। सुनामी की वजह से सुनामी आइलैंड नहीं बना है, वो पहले से ही वहाँ पे था। सुनामी के बाद जो चेंजेस आए उसकी वजह से उसका डायमीटर बढ़ गया। अभी जो सीगल आइलैंड है, जो एग्जैक्ट सेंटर पॉइंट पे जहाँ पे कर्ली रिवर अरेबियन सी को मिलती है, तो वहाँ पे कोई बोट ज़्यादा रुक नहीं पाते और रुकते ही नहीं है, इसलिए वहाँ जाके सीगल बैठते, तो वो एक टूरिस्ट अट्रैक्शन हो गया।